मित्रांनो, रात्री सर्वांनी बिग बॉस मधील भावाचा धक्का बघितला असेल. मित्रांनो, याच्यामध्ये अरबाज पटेल हा बिग बॉस मधून बाहेर पडला, जो की एक बिग बॉस मधील स्ट्रॉंग प्लेअर होता. मित्रांनो, अरबाज पटेल स्ट्रॉंग यासाठी होता की त्याला तो ताकदीनं जास्त होताच, स्ट्रॅटर्जीनं पण तो स्ट्रॉंग होता आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला आपलं म्हणणं समोरच्या व्यक्तीला पटवून देता येत होतं. याचं उदाहरण म्हणजे ज्यावेळी तो आता लास्ट कॅप्टन झाला त्यावेळी त्यानं वर्षाताईला आपलं म्हणणं पटवून दिलं आणि वर्षाताईंनी त्यांना मदतही केली. मित्रांनो, असा स्ट्रॉंग प्लेअर असताना तो बाहेर कसा पडला याचं कारण पुऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तरी पण मी तुम्हाला एकंदरीत पूर्ण कारण सांगण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, अरबाज बाहेर पडण्यासाठी फक्त आणि फक्त निक्की कारणीभूत आहे. कारण निक्कीचं वागणं हे पुऱ्या महाराष्ट्राला आवडलं नाही आणि अरबाज प्रत्येक वेळी निक्कीला सपोर्ट करत होता. निक्कीच्या चुका जरी असला तर त्याच्यावरती पांघरून घालत होता. आणि महत्त्वाचं म्हणजे जे रितेश भाऊ बोलले की अरबाज हा निक्कीचा डोरमॅट आहे आणि तो तसा वागत होता ॲक्च्युली डोरमॅटसारखा. कारण तो निक्कीचा ऐकून त्याने जो की एवढा वैभव, ॲक्च्युली वैभव हा निस्वार्थीपणे म्हणजे स्वतःचा स्वार्थ न बघता अरबाजची मैत्री जपत होता. त्यानं काही वेळा वैभवच्या वेळीसुद्धा वेगळा स्टँड घेतला आणि जान्हवी जे की पहिल्यांदा कॅप्टन करण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न केला तो म्हणजे जान्हवी. त्यानं जान्हवीच्या विरुद्धही स्टँड घेतला आणि एकंदरीत घरामधलं वागणं निक्कीचं आणि अरबाजचं हे लोकांना आवडत नव्हतं. आणि महत्त्वाचा हा विषय की ज्यावेळी पुरुषोत्तम दादा बाहेर पडले, परत बी ग्रुपमधून निखिल बाहेर पडला, योगिता बाहेर पडली, त्यावेळी ए ग्रुपचा असा समज झाला की आपण यांना 1 बाय 1 बाहेर काढू शकतो आणि घरामध्ये फक्त आपणच राहणार. परंतु तसं न होता ह्यांना अति आत्मविश्वास झाला, हे वाटेल तसे वागायला लागले. आणि महाराष्ट्रातील जनता तर एवढे हुशार आहे, ते हिंदी बिग बॉस नाही, हा मराठी बिग बॉस आहे आणि त्यांचं हे वागणं जनतेला अजिबात आवडलं नाही. त्यामुळे जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवली. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही अजून एक गोष्ट नोटीस केली का की जे लोक निक्कीच्या जवळ होते तेच बाहेर पडले. चला, फर्स्ट वीकमध्ये सेकंड वीकमध्ये योगिताला तर बाहेरच जायचं होतं, परंतु एवढ्या पुढे येऊन बाहेर पडणं म्हणजे थोडं बेकार वाटण्यासारखंच आहे. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, निक्कीची स्ट्रॅटर्जी असू शकते. कारण तिनं स्वतःच्याच ग्रुपमधल्या लोकांना विरोध केला आणि ते अरबाजला विरोध करण्यासाठी भागही पडलं. कारण अरबाजनं निक्कीचं ऐकून जान्हवीला नॉमिनेट केलं आणि तो वैभवच्या विरुद्ध पण भरपूर वेळा बोलला. तर याच्यामध्ये काय तुम्हाला काय वाटतं की निक्कीची स्ट्रॅटर्जी असेल की सुरुवात आपल्यापासून करू, म्हणजे आपल्याला पुढे जाऊन स्पर्धक राहणार नाही, म्हणजे एक स्वार्थीपणाचा विचार करून आपल्याच लोकांना बाहेर काढायचं, विरोधक आहे त्यांना बघू. आणि कदाचित त्यांना असं वाटलं असेल की निक्कीला अरबाजच्या ताकदीचा यूज करून घ्यायचा होता. त्यामुळे निक्कीला कदाचित असं वाटलं की घरामध्ये आपण दोघंच राहणार आणि वैभव बाहेर गेला, जान्हवी बाहेर गेली की नंतर ना ठीक आहे यांना आपण निपटू. आणि अरबाज तसा होता की कोणत्याही टास्कमध्ये तो तिघा चौघांना हँडल करण्यासारखा होता आणि त्यानं भरपूर वेळा असं केलंही. त्यामुळे मित्रांनो, अरबाजला एकंदरीत निक्की सोबत राहणं हे भोवलेलं आहे. आणि माणूस म्हणतो ना, प्रेम आंधळं असतं. आता ते निक्कीचं आणि अरबाजचं प्रेम होतं का त्यांची शुद्ध मैत्री होती हे पुऱ्या महाराष्ट्राला आणि बिग बॉसला, रितेश भाऊला सर्वांनाच माहीत आहे, तुम्हाला पण माहीत आहे. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये बिग बॉसमधून बाहेर जाता जाता वाचली ती एक प्लेअर, ती कोणती? जान्हवी. मित्रांनो, ज्यावेळी रितेश भाऊनी जान्हवीला जेलची सजा दिली, हा बिग बॉसच्या घरामधील जान्हवीसाठी प्लस पॉईंट ठरला. कारण ते तिला जी हवेत होती जान्हवी
ती बरोबर जमिनीवर आली. तिनं विचार केला की बिग बॉस सोडून पण बाहेर आपलं करिअर आहे, बाहेर आपल्याला फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे. आणि ती जे वागते तिला तिच्या चुकीची जाणीव झाली आणि ती व्यवस्थित वागायला लागली आणि हे लोकांना आवडलं, ते आवडतंय. जान्हवीचा ग्राफ थोडा वरती 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 चाललाय आता. त्यामुळे जान्हवी वाचली आणि अरबाजनं कल्टी मारली. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये निक्की ही बिग बॉसमधील सगळ्यात चतुर आणि धूर्त खेळाडू आहे. कारण तिला लास्ट वीकमध्येच कळालेलं, ज्यावेळी अरबाज नॉमिनेट झाला त्याच वेळी कळालेलं कदाचित हा नंबर अरबाजचा आहे. कारण ते निक्कीला ज्यावेळी अरबाज नॉमिनेट झाला त्यावेळी निक्की अभिजितच्या जवळ गेली आणि ते तुम्ही बघितलंच की ते बोलली की ज्यावेळी असा स्टँड येईल की चूक कुणाची सांगायची वेळ येईल त्यावेळी जर अरबाज चुकीचा असेल तर मी तुझ्या बाजूने बोलेल. आणि अजून एक स्ट्रॉंग प्लेअर, कारण तिला कदाचित वाटलं असेल अरबाज बाहेर जाईल आणि संग्रामदादा बाहेर जाईल हे कोणाला वाटलं पण नव्हतं, पण ते त्यांच्या फिजिकल प्रॉब्लेममुळे बाहेर गेलं. आणि निक्कीने बघा बरोबर संग्रामदादाला ही लास्ट वीकमध्ये जवळ करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे निक्कीला कोणाशी काय घेणं देणं नाही, तिला स्वतःचा गेम म्हणजे स्वार्थी आहे. स्वतःचा गेम खेळामध्ये स्वार्थी असलंच पाहिजे, पण एवढं स्वार्थी नाही की जो माणूस एवढं तिच्यासाठी जान्हवीसोबत तिनं वैर घेतलं, वैभवसोबत घेतलं, अशा लोकांशी पण ती अशी वागत होती. म्हणजे निक्कीचं वागणं चुकीचं आणि हे जनतेला आवडत नाही आणि ती जनता तिला तिची जागा दाखवेल. म्हणजे